स्वागत करते। आज आपण नवरात्री स्पेशल कच्च्या साबुदाण्याची एक चविष्ट आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी करायला सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात ही रेसिपी होते। सो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी। या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 मीडियम साइजचे बटाटे घ्यायचे आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मीडियम साइजचे बटाटे अवेलेबल नसतील, जर तुमच्याकडे एक मोठ्या साइजचा बटाटा अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही एक बटाटा वापरला तरीही चालेल आणि जर मीडियम साइजचे असतील अशा प्रकारचे तर तुम्ही 2 वापरू शकता। आता बटाट्यांची साल काढून झालेली आहेत। याच्यानंतर आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता। शक्यतो अशा मोठ्या होलची घेतली तर आपली रेसिपी झटपट होते। सो आता या खिसणीने आपल्याला हे 2 बटाटे खिसून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि व्हिडिओला लाईक करा। जर व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता। अशा प्रकारे आता आपले हे बटाटे खिसून झालेले आहेत। हे बटाटे थोडे लालसर पडतात खिसल्यानंतर। याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत। जिरे उपवासाला चालतात। त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे। मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट घ्यायचा आहे। इथे गरम मसाला वापरायचा नाही, फक्त लाल तिखट घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। ही हळद आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते। 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे। हे जे सगळे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे मिक्स होतील आणि तुम्हाला दिसत असेल बघा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 कप कच्चा साबुदाणा घालायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक साईजचा साबुदाणा असेल तर तुम्ही 2 कप घेतला तरीही चालेल आणि अशा मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही 1 कप घेऊ शकता। साबुदाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, तुमच्या फॅमिली मेंबर्सवर डिपेंड आहे ते। हे छान असं आपण बारीक करून घेतलेला आहे। इथे आपल्याला या साबुदाण्याचं पूर्ण पीठ करायचं नाही, मीडियम असाच आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे। थोडासा म्हणजेच जाडसर असा राहिला पाहिजे। आता तुम्हाला दिसत असेल बघा थोडा थोडा रवा आपण हा वाटून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली किंवा थोडीशी टाकली तरीही चालेल आणि जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। आता या मिरच्या आपल्या घालून झालेल्या आहेत। याच्यानंतर जो आपण मगाशी बटाटा खिसून घेतला होता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कारण बटाटा खिसल्यानंतर लाल पडतो। सो त्याच्यासाठी आपण हा धुवून घ्यायचा, जेणेकरून तो लगेच पांढरा होतो। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा बटाटा घालून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही ते वापरलं तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं, अर्धा चमचा तुम्ही घालू शकता। थोडं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता याची छान अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात हे छान असं बारीक होतं। तुमच्याकडे ग्राइंडर अवेलेबल असेल तुम्ही ग्राइंडरमध्ये केलं तरीही चालेल। आता हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसत असेल बघा, हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। ही तुम्ही नवरात्रीसाठी रेसिपी करू शकता, कारण आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो। सो अशा प्रकारची तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता। इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि आपण जे पीठ बारीक करून घेतलेलं आहे ते या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। बाउल जरा साईजने मोठा घ्यायचा आहे, जेणेकरून हे तुमचं सगळं पीठ या बाउलमध्ये बसलं जाईल। किंवा तुमच्या घरात तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता। एखादे पाहुणे येतात घरी, लगेच ही रेसिपी झटपट होणार आहे। आता काहीच आपल्याला वाया घालवायचं नाहीये, म्हणून या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हे भांडं जराशी आपल्याला विसळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पेस्ट वाया जाणार नाही आणि या आपल्या पेस्टमध्ये हे पाणी ओतून द्यायचं आहे। छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून जे आपण पाणी घातलेलं आहे ते सगळं मिक्स होईल आणि एक मीडियम अशी आपली पेस्ट तयार होईल। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। इथे छोटासा पॅन घ्यायचा आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तुम्ही ते बटर किंवा तूप वापरलं तरीही चालेल। आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाले घेतलेले आहेत मिक्स करून ते या तेलामध्ये घालायचे आहेत। गॅस बारीक ठेवायचा आहे, मीडियम सुद्धा ठेवायचा नाही किंवा हाई सुद्धा ठेवायचा नाही। आपल्याला मसाले करपवायचे नाहीये, थोडेसे ते शिजवून घ्यायचे आहे, थोडेसे ते तळले पाहिजेत।
एवढंच आपल्याला करायचं आहे। तुम्ही मसाले टाकल्यानंतर गॅस बंद केला तरीही चालेल, कारण तवा गरम असतो, हा पॅन गरम असतो, त्याच्यावरती हे मसाले तुमचे फ्राय होऊ शकतात। अशा प्रकारे आता आपले मसाले फ्राय करून झालेले आहेत। आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि हे आणून बघायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, साबुदाणाची जी आपण पेस्ट केली होती ती छान अशी फुगलेली आहे आणि याने पाणी सुद्धा शोषून घेतलेला आहे। आपण जो मसाला तयार केला होता, फ्राय केला होता, म्हणजे जी फोडणी आपण तयार केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फोडणीमध्ये मसाले कमी जास्त करू शकता आणि यामधला कोणताही एखादा मसाला किंवा 2 मसाले तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तेव्हा तुम्ही ते नाही घातले तरीही चालतील। तुमच्याकडे जे मसाले उपवासाला चालतात ते तुम्ही यामध्ये घालवू शकता आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते आपल्या सगळ्या पिठाला लागले जातील आणि छान असा सुगंध येईल आणि टेस्टही खूप छान लागेल। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। जर आपला उपवास नसला तरीही तुम्ही रेसिपी करून खाऊ शकता, कारण इतकी टेस्टी एक नाश्त्याचा पदार्थ सुद्धा हा बनतो। सो आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे, कारण आपण हळद लाल तिखट घातलेला आहे, सो त्याचा कलर आता या पिठाला आलेला आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा जो वास आहे तो बाहेर जाणार नाही। इथे आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक पाइपिंग बॅग घ्यायची आहे, जी केक करणारे लोक वापरतात क्रीम भरण्यासाठी, ती आपल्याला प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे आणि आपण जो पेस्ट तयार केलेली आहे, जो मसाला आपला तयार झालेला आहे तो या पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। जास्त भरू नका, नाही तर तुम्हाला वरच्या बाजूने ते धरता येणार नाही, पूर्ण भरली जाईल। थोडंसं जी आपली पेस्ट आहे ती खालच्या बाजूने दाबून घ्यायची आहे आणि यामध्ये जे बबल्स आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत। इथे हा पाइपिंग बॅगचा थोडासा पुढचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये असं चकलीसारखं हे सोडून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही शेप बनवू शकता। इथे मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे की तुम्ही अशा प्रकारे पदार्थ कसा बनवू शकता। ही जी पहिली पद्धत आहे, जी चकली तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट सोडू शकता, ही पहिली पद्धत आहे। आता ही आपल्याला मीडियम आचेवरती फ्राय होऊन द्यायचं आहे। चकली सोडल्यानंतर लगेच तुम्ही ही पलटी करायची नाही, तुम्हाला ती पलटता येणार नाही, कारण ती खालच्या बाजूने जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत ती मोकळी होत नाही। जेव्हा ती क्रिस्पी होईल तेव्हा ती आपोआप मोकळी होते। अशा प्रकारे आता हा पहिली पद्धत जी आपली आहे ती तयार झालेली आहे। आता या चकल्या आपण काढून घेणार आहोत। तुम्ही हे टिश्यू पेपरवरती सुद्धा काढू शकता किंवा जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते टिश्यू पेपरला लागलं जातं आणि एकदम छान अशी रेसिपी आपली तयार होते। ते चकली तुम्ही तुमच्या कढईच्या प्रमाणानुसार सोडायची आहे। जर कढईमध्ये जास्त जागा असेल तर तुम्ही एका वेळेस जास्त चकल्या सोडू शकता। ही झाली पहिली पद्धत। आता याच्यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत। छोटीशी खिसणी घ्यायची आहे, जी आपण आलं खिसण्यासाठी वापरतो, ती ही खिसणी आहे। ती या तेलामध्ये अशा प्रकारे सोडून द्यायची आहे 3 ते 4 मिनिटासाठी, किंवा चमच्याने तुम्ही असं त्याच्यावरती तेल सुद्धा टाकू शकता। इथे एकच हेतू आहे की ही जी खिसणी आहे ती गरम झाली पाहिजे, तापली पाहिजे। सो याच्यासाठी तुम्ही 1 ते 2 मिनिटे या तेलामध्ये ही खिसणी सोडून ठेवायची आहे। तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे बुडबुडे यायला लागलेले आहेत। जेव्हा आपली खिसणी गरम होते ती तेलातून बाहेर काढायची आणि याच्यावरती अशा प्रकारे चकलीचा शेप घालून घ्यायचा आहे आणि परत आता ही खिसणी जी आहे ती तेलामध्ये सोडून द्यायची आहे। चमच्याच्या मदतीने याच्यावरती थोडं थोडं तेल सोडायचं आहे, जेणेकरून ते लगेच भाजलं जाईल। इथे सुद्धा काढण्याची घाई करायची नाहीये। जेव्हा ती क्रिस्पी फ्राय होते त्याच्यानंतर ती आपोआप सुट्टी होते। फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खिसणी जास्त तुमची गरम झाली पाहिजे। अशा प्रकारे आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत। लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता। ही दुसरी पद्धत आहे रेसिपी करण्याची। जास्त वेळ लागत नाही, झटपट होणारी ही रेसिपी आहे। चविष्ट रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, उपवासाला खाऊ शकता। जर उपवास नसेल तेव्हाही तुम्ही खाऊ शकता। इतके टेस्टी ही रेसिपी होते। ही दुसरी पद्धत झाली। याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ज्याप्रमाणे कुरकुऱ्याचा शेप असतो वाकडा तिकडा, त्याप्रमाणे तुम्ही हे सोडू शकता। सो हे झाले 3 प्रकार। तुम्हाला तुमची इच्छा असेल तसं तुम्ही हे बनवू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला। ही तुम्ही एका चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असंच चहा बरोबर खाल्लं तरीही चालेल। रेसिपी नक्की घरी ट्राय करा, फॅमिलीला खाऊ घाला। मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती।
चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.